बायलमनीस घरा हाडून दवरल्या म्हणजे दवरल्या हाडून दवरल्या हे कसं होता आता ती म्हणजे गेस्ट असा आणि ती किती तसल्या पैकी नाही सिनेमाची नटी ती त्या भायर कुलीन असा सिनेमा नटी वा आणि कुलीन म्हणजे प्रश्न पेटलो पुरा कुलीन असं काय ऋषीचे कूळ आणि न्हंयचे मूळ सोदपा वनगडे पण नाही हांव तुका सरळच विचारता हे तुवें कितें हाडायला गाडगेबाय म्हाका तुमचे कडेन पाचाबाच करपाची ना म्हज्या प्रायव्हेट गजालीक तुमी कित्याक तोंड घालता दिताळी हांव इथे हेच सांगतालो दुसऱ्याच्या प्रायव्हेटान आमी कितें आयकलं कितें हो शब्द तुम्ही केन्ना आयकला मगाचो अर्थ तरी कळटा तुका दादल्याच्या मोगाचो अर्थ हांव बेस बरी जाणा कळ्ळें दिसली बाय कसलो मोग दिसली बाय कसलो मोग हे 4 मुस्कटाचेर फुलयली म्हणटकूच रोखडेच देंवतली हे मोगा पिशे जगन बाचाबाच करून काय अर्थ ना हो बरोबर हांव तुमकां विचारता समजा तुम्ही म्हज्या जाग्यार आशिल्ले आणि रश्मी सारखी एखादी सुंदर तरणाटी जर तुमच्या आयुष्यात आयिल्ली जाल्यार तुम्ही कितें करतले आशिल्ले सांगात पळोवया कितें रे म्हाका सोडून तूं त्या मास्तरा फाटल्यान लागतलो आशिल्लो दोतोर बाब तुम्ही सामकी कुस्तार कुवाडी घाले पण सामकी अंतुरेची सांगू सामकी अंतुरेची सांगू सारखी चितून जाप दिया तोच तर यत्न करता तुमची सारखी सुंदर अप्सरा बायल मेळटकीर हांव दुसरी बायल फाटल्यान कित्या वचू तू तर म्हजी अप्सरा मेनका अप्सरा मेनका परत म्हणप हे पण निसर्गाचो नियमच असो आसा घरात बाय कितली कोमिशी रसरशीत असली तरी तिची घोवाक तिची परस वावराडीच बरी दिसता गार्गीबाई तुझो घोव तर तुझो बापूय जालो तुम्ही दादले सगळे सारखेच या म्हाताऱ्या कडसांकच चड लागला केन्ना दिसता जगातले सगळे असले म्हाताऱ्याक एक करचे एका माडार वयर बसवचे आणि सकयल रावन माड गद करून आलोचो पण कांयच जावचेल ना नाल आडसरां बोंडे शेवक सकल पडटली पण आमी वयर खाकळाक बसून घट्ट शेलकाय करून बसतले रश्मी एक्सक्यूज मी कमिंग हियर माझ्या परत चड वावराडी बरी दिसता तू यो घरा फकाण केल्ली मार खावचो पडटा दिसता कसली फकाणी ना चुकले कसलो बोवाळ चल्ला अरे घो बायलाची झगडी ती रायतर ऐकूची न्ही हांव तुका तुम्ही दोगांच झगडटाली वा 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 घोबालाच्या झगड्यान एक प्रकारचो रोमांस असता रोमांस देवा देवा म्हज्या नशिबात केल्ले येतलो रोमांस माड पडू हाचे हो सांगपाच लागलेला हे पळय हांव भितर वता तूं हांगाच बस कळ्ळें ती बाबडी यामिनी तिची कितें हाल जाल्या देवा परमेश्वरा खबर तूं हांगाच रावा वयर बशी हांगाच बस खंय भोवन येवन फाटी हाडिल्ल्यो बहुता दिनानाच्या बहुत दिनानाच्या भेटलो सुंदरीला बहुत दिनानाच्या भेटलो सुंदरीला अरे अवधूता
लग्न जावपा खातीर कितेंय कर पण पद मातशी म्हण नाका हा म्हाका एक सांग फाटी कोणा हाडल्यात हाडल्यात मला दिवपाक हाडल्या मरे मागीर ताका दी चल म्हणजे तुम्ही म्हाका मेळपाक आयल्या आणि कोणाक हाव नायस बसात न्हय हांवें तुमच्या खातीर फाटी हाडिल्ल्यो थँक यू डार्लिंग सो स्वीट ऑफ यू मॅडम हांव हें करूं उलयात म्हजें अजून लग्न जावं ना मागीर म्हाका तुमचे कडेन लग्न जा म्हणटा तितली धारिश्ट म्हज्यान खंय आसा हांव म्हणटा तुमची सिनेमात खुबश्यो चली आसात हय तातली एखाद्री म्हजी गळ्यान बांदल्यार व्हड उपकार जातले अशें पळयता पळयता डार्लिंग म्हजे मातशे पेटय न्हय हांव सिगार म्हणटाले तुजी खातीर कितेंय पेटोवपाची म्हजी तयारी आसा डार्लिंग तुजे कडेन लेस नाल्यार म्हजे मातशे बूट पुस न्हय कितले धुल्लान भरल्यात पळय पुसपाचेच कितें पुसपाचेच कितें काय दिसली की मारी देवा सर्वा रोज मी असं काय ना तुमचं दोघांकडून दुसऱ्याच्या संसारात उजू लावण्याचे सिगार तू भेटेल का आणि दुसऱ्याचं कुकुम पुसपी गाव भवानीची तू बूट पुसता सुंदर बायलाचे बूट पुसतना हाताक कशी तासकली जाता हे तुमकां कशी कळटले गोंय मेली जाल्यार सरण पेटोवपाक तरी काडी मारतालो काय जाण पण आणि दुसऱ्याची सिगार पेटोवपाक हात फुटाय आता तू सिगार वडिना ताका हांव कितें करूं फाल्यांच्यान तू बिडी फुसकावपाक ला तुजी फाटल्यान ड्युटी नाल्यार पलती घेवन उबी रावन काय ना तो पळय लग्नाची दुसऱ्याच्या संसाराचे खोबरे करपी अदीच न्हय तुझ्या भशेन म्हज्या घरान भितर सरिल्ली जाल्यार केश टाईट घालून खरे करतले आशिल्ले शे आय कॅन बेअर दिस सामकी जंगली भालुशेच नाही हिची एक उत्तर लेगीत आयकपाची म्हणजे माणसुकी ना सामके मत होता आगे 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 राव तुझं कुठून राव पहिले तुमचं लागून झाले सगळे त्या दुसरं कुठून पुसपाचो वास्पर त्याच्या नान सोडादार शेकाचे नायकिनीचं याची मोठी नटकेचा तुझा अपमान केला ती वाट नटी हा ती वाट नटी आणि तू कोण नट सम्राट हा बोर्ड बीड फिरला काय किती तुझे आता ती या घरा आसा पेरे तुका हांगा हांव खीण मारले किती रावून दिवपाची ना जाल्यार त्या दोतोरा भशेन माणे तुका लागत चल घरया चल चल अरे ही मंडळी आमच्या पयली जातात गोकर्ण बाब वारे जाल्यार बोमाडा भशेन तोंड कित्याक केलो तुम्ही आनी आयली हाजी बरी अरुणा तू शाणे आसा जाल्यार तुझे ह्या परागाक ह्या घरापासून पयस दवर ती बाय सामकी चेटकीन जावन आसा 5 मिनिट भितर तिने म्हज्या घोवाचेर मंत्र मारले मंत्र आणि ह्या ब्रह्मचार्याक तर आपले जोते पुसपा लायले जोते बूट जोते पुसता त्या बायलेच्या कर्णाक घुसपाक हांव हांचे भशेन कितें पोका घालतो न्हय एक मिनिट भोवमानेच दादल्या बायलांनो आज आमी एका गंभीर प्रश्नाचेर भाजाभाज करपाक हांगा जमल्यात
काल एका खोशेच्या सुवाळा निमतान आम्ही हांगा जमिल्ली आसतना आमकां एका भिरांकूळ प्रसंगाक तोंड दिवचें पडलें. आमची इश्टी न्यामिली बाय एका खर आपत्तीच्या भोवऱ्यान भिरग्यो खाता आनी तिका हॉस्पिटल वाचोवप ही आमची पहिली लागण जावन आसा. ऐकय ऐकय तुमची तयारी असा हो ब्रह्मचारी जर खवळ्यो कोणाचे बाप ऐकायला दिवचो ना. सांगात सांगात किती करू त्या दोतोराची गोमटी ओंडू काय धपराक बाशिंग म्हणून त्या नोटेकडे हाव लोक जाऊ सांगात. आता मला फुकरे कशी शेपटी मुलांना सायकात ती फुड्याने येऊन उभी राहिली जाल्यार नेगे जाऊन लाळ सुटले लाळ. अरुणा ही दादल्यांची कामा न्हय. तुवें हांवें मनार घेत जाल्यार त्या देवचांनीच्या केश्ट्यांक धरून तुका घरा भायर काडयता. आगे अशें हातापायांनी झगडपाचें काय कारण ना गे. हा बरोबर ताका मातसो गनिमी गावो करचो पडटलो. ऐकले मागीर तुजें म्हणणें कितें तर? तें सांगता न्हय. हे पळया म्हाका म्हज्या सुंदर कायचो मात्तूय गर्व ना. ना ना पूण म्हजे कपडे मातशे हिरो भशेन आसा हे कोणी सांगत. काल ती म्हाका पळयतकीरूच म्हजेर भाळ्ळी हे तुमी पळयलात आनी ह्याच फ्लोर्सार हांवें हो प्लॉट रचला. कांचन आनी रश्मीची जोडी फोडप हो हाचो मुखेल. तिचे कांचना वयले मन हांव म्हजे कडेन ओळून घेवंक शकता हाचो म्हाका पूर्ण आत्मविश्वास आसा. वाव, म्हणजे कांचनाच्या केसांतली राबू का तुझ्या केसांत असतल तर? ही म्हाका खूब तसोच गो पूण हांवें तिका दोसोन घेवपा नाका. एकदां काय ती म्हज्या बसक्यान शिरकली की माजरा पिला भशेन मानेक धरून सरळ मुंबय भोंवपाची. तू मातसो ओळखी बस रे. अरुणा तुका जर हाजे बरोबर 4 दीस सुखान काडपाक जाय जाल्यार तू ताका ह्या भानगडे पडू दिवं नाका. ते म्हाका बेस बरें कळटा. पूण परा अशें बेगोबेग विचार करून हांव तुका कशें सांगू? हांव म्हणटा हागेलो वयता जायत कित्याक. सारकें. पुरो तुमची ही जगबायली खलबतां आयकून आमगेलो हो म्हातारो मात सामको चाळवतलो. चल चल ती बायल हांगा आसता मेरेन तुका हांव हांगा एक पावल लेगीत घालपा दिवपाची ना. नाल्यार चल घरा चल. अरुणा हांव तुका परते शिकयता. तू ताका आडाय नाजाल्यार हो दादलो तुज्या हातांतलो सुटलाच म्हणून समज. तुझा आशीर्वाद असो तुका. चल घरा. बता बता हा तर कशें आसा म्हजें नाडची. तुमी आतां घरा कडेन गेल्यार जाता. ही हांगा आयली की जालीच नाटकाक सुरवात. शुभस्य शीघ्रम. हांव घरा वचपाना. हांगाच राव. म्हजी गैर हाजरीत हांव तुका तिचे कडेन एक उतर लेगीत उलोवपाक दिवपाना. म्हळ्यार तुज्या मरण रावून तुजे कडेन मोगाची उलोवणी करूं. कांयच ना जाल्यार हांव त्या शेजारच्या कुडींत कान लावन बसतलें. वाह ही आयली बेस्ट काढली तुवें. परत आता हातून कसलेच आडमेळे पाप वच ना. हांवूय तुजे बरोबर त्या पड्ड्याच्या आड बसता. घडयेच्या मोगाची उतर म्हजी कानार पडल्या फुटी फाटी उपकरतली म्हाका. कितें म्हणून करतली हे गो. राव परात. पूण तिचे कडेन मोगाची नाटक करतना तिच्या आंगात तेकप ना. तिचे तोंडाकडे तोंड घालप ना. सांगून दवर तुका हांव पयलीं. कोण मी फिरला काय कितें गो. 4 महिलांचे जाऊन तुजे कडेन मोगाची उलोवणी करूं. हा मागीर कानाक वायरलेस आनी दोळ्याक दुर्बीण लावची पडटली. तू कित जाय केलाय. पूण हांव सांगत तशें जालें ना जाल्यार हांव सरळ भायरांतल्यान तुजे गोमटे धरतलें. आणि असोच कितें अतिप्रसंग जावन तू जर भायर आयलें न्ही जाल्यार सगळे जाणे उमटे पडटले. हय. कितें करया तर? हे पळय ताच्या पयलीं तू म्हाका एडवान्स वॉर्निंग कित्याक दिना. पूण हांव तुका वॉर्निंग कशी दिवं आतां? वा! एक हार्टच रे हांगा. हीच घेवन हांव भितर बसता. अशें तशें कितें नाका जाल्लें कळ्ळें जाल्यार भितरल्यान धाड वाजयता. राव रे तू घात ऐकू आयलें ना जाल्यार. दोन्ही हातांनी बोबो मार. बोबो कित्याक मारपा जाय. ह्या म्हजी पेपारे आसा न्ही अशें वाजयता ती सुनते रहो. इथे आयली आयली. दोणा हे दोणा घर असं ते गोठवं. कितें जाय आशिल्लें. हॅलो Hello. गुड परात. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. लागीं हो नाका. काल तू कितें धांवलो म्हाका न्हय तुका कितें सांगचेलें आसलें. हय. यो रे बस बस रे नाजाल्यार हांव मोडी फाडून बसयतलें हांव. बरें 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 बसता. काल तू म्हाका रेल्वेत मेळ्ळो. कितें जालें? हळू उलय हळू उलय. उलटीक लेगीत कान असतात. अशें? हां.
पण ती कानूच न्हय डोळे लेगीत असले न्ही जाल्यार मोठ्यान आटून सांगू की म्हजो परागाचेर मोग असो म्हणून त्या ओढणीचे कान चढू शिटू कसा तोय सांगा आ, कितें अशें हा पण कितें सांगू तुका म्हाका न्ही तूं सामको आवडलो खरें सामको आवडलो कितें जालें रे हं? काय ना असेच तुका थंडी बी जाल्या हय ना मातशी काम केवं लागलें कालच्यान ही ब्रँडी दितली आशिल्ली तुका वो गडो खंय मेलो म्हणून कोण जाणा पाड पडिल्लो शी खरेंच वाज आयलो म्हाका एक सांग तुका हांव आवडलें न्ही हे उतरांनी थोडी सांगू जाय मागीर कानान सांग सामकी काल गाडयेन सांगितलें सांगता तुझ्या बगर ह्या जगान आवडटा अशी एकूय बायल ना अशें प्रिय ना कोण तुझे प्रमाण प्रिय ना कोण तुझे प्रमाण असा जावन तूच प्राण असा जावन तूच प्राण प्रिय ना कोण तुझे प्रमाण प्रिय ना कोण तुझे प्रमाण अंबाबाईचे म्हळ्यार म्हगेल्या कुलदेवतेचे देऊळ आसा तिकाच म्हणून हांवें तुका उत्तर दिलें रश्मी म्हाका एक सांग म्हजे परस तुका तो कांचन चड आवडटा कांचन शी गाठ विटली म्हजी खरेंच हांवें काल न्ही तुजे बरोबर तुज्याच घरा वचपाचें वाज आयलो म्हाका ह्या घरात शी पूण तूं कांचनाक ते इतलें फेर कशें गो सामको भित्रो सामकोच पळतो मरे स्वताच्या बायलेक जो भिता हाज्या इतलो बायजण मनीस हांवें केन्नाच पळयना शी, म्हाका तर खबर आशिल्ली न्ही की ताजें लग्न जालां म्हणून ह्या घरान हांव पांय लेगीत वचून आशिल्लें पूण तुजें बी लग्न जावना मू म्हणल्यार जालें म्हळ्यार जाता आनी नाई म्हळ्यार जाता म्हळ्यार कशें तें तुका समजता ना म्हजो सद्याच्या लग्न पद्दतीचेर मातूय विश्वास ना म्हणजे एक मोगाचें गर्लफ्रेंड आसा सुंदर आसा हा म्हणजे काय ते म्हजे कडेन मार्के कशे भशेन पळयतात ते काय कितें म्हज्या इश्टिनी संबंदात कित्याक कितें उलयता आयकून घेवपा ना कितें तरी इश्टिना हा असल्यो बायलो आमी आमच्या कंपनीन झाडू मारपाक दवरतात छानले असं कितें करता खरें सांगू म्हाका तू खूब आवडला म्हाका तुजे कडेन केन्ना काय लग्न जावचें जाला म्हाका म्हज्या प्रोफेशनाचो वाज येवन गेला तें लग्न बिग्न मागीर पळोवया गो पूण तुजो जर म्हजेर मोग आसा न्हय ते कांचनाक तुवें सोडचो पडटलो आत्ता चल तू सांगता थंय या माउंट आबू या काश्मीर या उटी या पयस पयस या चल सांगता थंय या हे पळय हांव ठरलो कपलो म्हजो माउंट आबू म्हणल्यार म्हगेल्या घराची कच्ची काय हरकत ना तुझ्या बरोबर तुझ्या माळ्याच्या गच्चीर बसून म्हजो संसार थाटपाची तयारी आसा तुका कितें दिसलें
हांव पयशां फाटल्यान आसा म्हणून हय अशी हांगा यो तुका एक सेग्रेट सांगता परक्या बायलांच्या म्हऱ्यान वचपाक म्हाका मातशी लज दिसता मी काल रेल्वेन पडलेली खबर ना रस्त्यार उजो बी लागला आसतलो भायर बी गेली तिकडे सामकी कटकट स्मार्ट दिसता सामको हँडसम किती सूट रे तुका सामको क्यूट दिसता तू खरेंच म्हाका न्हय तू केन्ना काय कडकडून हा सगळी लोक येवपाची जाली आली जाल्यार रायली तातूंत कित्याक भिवपाचें आमी सिनेमांतल्यो नट्यो आमकां कोणाय मुखार कोणाकूय वेंग मारपाची संवय आसता इतलेंच कित्याक कांचन लेगीत आयलो न्ही जाल्यार हांव तुका म्हज्या वेंगेंतल्यान सोडचें ना तुजो सामको शेजरा पावलो दिसता शेजाराक न्ही त्या घराक लेगीत तुजो लागलो न्ही जाल्यार हांव तुका म्हज्या वेंगेंतल्यान सोडचें ना यो. हे किती हॅलो डार्लिंग यो यो असं यो, बस माझ्या शेजाराक हे किती आलेला तुम्ही कोणाकडे कशा मागचे हे तुका कळना कोणाकडे मॅगीची डार्लिंग हाची वळख विसरलो तू तुझो इष्ट न्हय तो आणि आयल्या बरोबरीचो तापता कित्याक तू म्हजेर यो बस बस यो बस रे रश्मी म्हज्या घरात तुज्या इश्टा वांगडा हे अशें चाळे केल्ले म्हाका मात्तूय सुचतलें ना कोणाक खरेंच दिसले म्हणल्यार सोडटा का पयलीं ना सोडचें ना कितें करतलो सोडचेंच ना बरा तुका तरी हें सोबता हा वा वा हा तुका जे सोबता ते म्हाका कितें सोबना रे हा दिस इज नॉट लायक अ स्पोर्ट्समन बरा म्हजी आनी तिची खूब आदींची वळख आसा ए मोगाच्या बाबतीत सिनियरिटी बी काय उपकरना ना तिचो आतां म्हजेर मोग आसा बोर्डर खंयचो तिजो म्हजेर मोग आसा हय विचार मार तिका रश्मी डार्लिंग तुजो म्हजेर मोग आसा न्ही ऑफकोर्स डार्लिंग हा पळयलें बोर्डर खंयचो रश्मी डार्लिंग तुजो म्हजेर मोग आसा न्हय ऑफकोर्स बघा हो मगे फोटो हा पळयलें कितें तूं कितें आवड बी जाला काय कितें गो तुजो दोगांचेरूय मोग तातूंत इतलें अजाप कित्याक जाता तूं हा म्हणजे तुमच्या दोगांचेरूच न्ही असं जायते दादल्यांचेर मोग आसा हा पूण तुवें येदूर म्हाका लग्नाचें वचन दिलां न्ही हे दोगांक कितलो वेळ जालो डार्लिंग ए आनी आतां म्हजे कडेन लग्न करपाचें थारायलां हे तुजो लग्न पद्दतीचेर विश्वास ना न्ही रे आरे पयलीं आशिल्लो रे म्हाका पळयतकीर सामको सासण्याचो बसलो आनी अरुणाक हें कळ्ळें जाल्यार ताका सगळें खबर आसा ताणें तुका हाडवना ताका कापस्तार आसा हा यामिनी वहिनी मुखार तुवें कोण पडलो तिणें कितें म्हणलें तीच गजाल अरुणाची रश्मी आतां मेरेन तुवें जी कितें भायर फंक्शनां काडलीं ताचें म्हाका पडून वचूं ना पूण जो मेरेन तूं ह्या घरान म्हज्या घरान आसा तो मेरेन तुवें हांवें सांगता तशेंच वागचें पडटलें तर असले तापोणे आयकून घेवपाक हांव तुजी लग्नाची बाय जावंक ना हा. कळ्ळें तुजी बाय थंय भितर थड्डू थाड्यात बसली आसतली आसतली. तिचे कडेन वच आनी तुजें घोवपण मिरय मिरय. हांव सांगता तशें आयकुपाक जाय खंय म्हणजे कुटाण पण तुजें तोंड तोंड शी म्हाका तुजें तोंड सुद्दां पळोवपाचें ना तुका पळोवपाचें ना म्हाकाय पळोवपाचें ना हय. चल आमी या गार्डनात. म्हणल्यार रश्मी रश्मी घालपाक वयतालो कान फुटल्यात ते कितें तुजें रश्मी बोला केल्लो हांवें त्या रश्मीचेर सामको जीव दवरला ना हय दवरला तुका कितें जालें कांयच कशें दिसना तुका अशें उलोवपाक तुवें म्हजो घात केलो गाढवपण केलें गाढवपण तुज्या कडेन लग्न म्हळ्यार गाढवपण केलें गाढवपण न्हय हे लाडगेपण गाढव मूर्ख असले तरी दुष्ट असतात मोगाच्या फटीचे सपूत घेऊन तुवें म्हाका आपल्या मोहात मोडलें आणि एका वाऱ्यावेल्या हलकट बायलेच्या नादान म्हजी गोमती कापली किती लज बीज मनीसपण उरला काय ना तुझ्या अंगात हे पळय तुज्या कडेन लग्न करतना हांव केन्नाच दुसऱ्या बायलेचेर मोग करचो ना अशें काय बरोवन दिवंक नासलें सारको आसा मरे तूं हाडू तुजी ती सगळी प्रेमपत्रां आणि मारू तुझ्या तोंडाक जन्म जन्मांतरी तुजेरच मोग करतलो केन्नाच फटोवचो ना फटी खाटी खंयचो हे पळय रश्मीचेर हांवें मोग केलो म्हणून तुजो येयलो म्हजो मोग उणो जालो अशें न्हय नवऱ्याक इल्लोसो मोग दुसऱ्याक दिलो तर कितें मळप कसो हे घर जावन आसा खाणावळ न्हय
संसार म्हणजे रस्त्यावेल्या बायलांची ताण भगोवपाक उगडिल्ली पाणपोळ न्हय. आणि खंय रे, हांवें जर म्हजो मोग हेर दादल्यांक वाटपाचें थारायलें तर तुका कितें दिसतलें? म्हाका हय, म्हाका काही दिसना. स्वताच्या दुर्गुणाचेर कामरून घालपाक इतलो तरी तूं उदार जातलाच. असू दी पुरो एकूण कितें तर हाज्या फुडें आमगेलें ह्या घरात पडचेलें ना. हाज्या फुडें तुका तुजो मार्क मेळटलो आनी म्हाका म्हजो. ना, दादल्यांक जगान जायते मार्ग मेकळे असले तरी लग्न जाल्ल्या बायलेक आपल्या घोवा बरोबर दुसरो एकूय मार्ग मेकळो नासता. हांव तुका भायल्या मार्गान वचूंक दिवचें ना. म्हज्या मार्गान जर म्हजी लग्नाची बेडी म्हाका आडमेळ हाडूंक लागली तर ती तोडून मोकळो जाल्यार म्हाका हांव वचचो ना. कांचन, कांचन! लग्न जाल्ल्या बायलेक संवसारांतल्यान भायर सरपाचो हेकाटलो मार्ग आसा. यामिनी, कोणा खातीर विचारतू हे? म्हजे खातीर तुजे खातीर? अगो कालूच तर तुजो लग्नाचो पयलो वाडदीस जाला न्हय. पयलो आनी निमाण म्हज्या सुखा सपनान एका वर्सान माते बरवण जालें. कांचनान म्हजो घात करून म्हज्या सर्वस्वाक पुजा पेटयला. अरे रे रे रे, कितें जाली हें? म्हाका आयकून खूब वायट दिसलें. पूण तूं ह्या घरांतल्यान भायर सरतकच वतली तरी खंय? ऑफकोर्स तूं शिकिल्लें आसा, नोकरी करूनय खंय आपलें पोट भरूंक शकता. पोट कशें भरप, ताचे परस ह्या लग्नाच्या कादयेंतल्यान भायर कशें सरप हाचेंच म्हाका कळना. तें सोंपें न्हय. घटस्फोट जरी घेतलो तरी तो आमच्या समाजाक एक दागूच जावन उरता. मागीर ह्या घरांत हांव हे सगळें मोन्यांनी सहन कर म्हणटा म्हाका कांयच वाट ना ह्या परिस्थितींतल्यान. एक वाट आसा, घोवाचो मोग परत मेळोवप. अगो अशे बेश्टे हातपाय घायनाका. घोवाचो मोग परत मेळोवपाक एक आशा आसा, ती कशी? ताचो दुस्वास उप्रासूं. अगो मोग आसूं वा नासूं, खंयचोय घोव आपलो बायलेवलो मालकी हक्क सोडपाक तयार नासता. ताचो इगो म्हणटा तो रोखडोच वयर सरताच. मागीर कितें कर म्हणटा तूं म्हाका? यामिनी, हर दुयेंसाचेर तशेंच कारिगात वखद दिवची पडटा. तुका फट दिसचें ना जाल्यार हांव एक उपाय सांगता. घडये तुका तो पसंत पडत ना पडत. कांचनाचें मन परत फिरोवपाक हांव कसलेंय वीक वचूंक तयार आसा. तस जाल्यार आयक तर, तुजो म्हजेर मोग आसा अशें तुका नाटक करचें पडटलें. जमत? फकत नाटक, सवंग. आतां हांव इतलीं वर्सां खऱ्यांनीच तुजें मोग करीत आयलां म्हणून तुका हो म्हजो उपाय आयकून कितेंशें दिसत. शेशे, तुज्या मोगाचेर हांवें खोट मारली तरी तूं म्हजो दुस्वास करिना. हेच म्हजे कितले उपकार. तुजो दुस्वास? यामिनी, तुजेर म्हजो मोग इतलो पवित्र आसा तें दाखोवपाक तुवें म्हाका एक संद लेगीत दिली जाल्यार स्वताक हांव भाग्यवान समजन. सांग, आसा तुजी तयारी? हय, तूं सांगता तें करपाची म्हजी तयारी आसा. शाबास, पूण लक्षांत दवर, सलगेची नाटक करतना तुका आपली परकी भायलपणाची शीम मातशी कुशीक दवरची पडटली. म्हजें आनी तुजें उलोवणें एकामेकाक सोबसारकें आसचें पडटलें. नाटक करतना मात सुद्दां उणीपण आयलें जाल्यार सगळें सवंग कोसळटलें. ताची तूं कांयच चिंता करूं नाका. हां. कांचनाच्या उतरा कणकणी म्हजें काळीज भोंगट गेलां. ताका बुद्ध शिकोवपाक असलीच नाटकां करूंक जाय. सारकें. यामिनी, कांचन ह्या कसो दिसता? मातशें म्हऱ्या यो. यामिनी, म्हजी मोगा, अगो कांचना सारख्या मूर्ख आनी चंचल मनशा कडेन तुवें लग्न जावन तुजी जीण सगळी माती भरवण केली. हांवें तुका तेन्नाच चिटकायल्लें. खरेंच म्हज्या जिवाच्या मोगा. आतां म्हाका ह्या सगळ्याचो पश्चाताप जाता. आतां हांव तुज्या म्हऱ्यांतल्यान एक खीण लेगीत पयस वचचें ना. सारकें. पूण तूं अशेंच रावल्यार कशें जातलें तर? कित्याक हांव आतां कोणाक दिवचें ना. कांचन ह्यातलो सो दिसता म्हाका. मातशें तूं कडेन चल्ल्यार बरें. कित्याक येवं? येवनी ताका पळोवनी येवं. यामिनी, आयलो कांचन, मातशी कुशी सर. येवनी. कांचन, म्हजो खरो मोग तिमिराचेर आसून लेगीत हांव बेठेच तुजे कडेन लग्न जावन फटींगपणाचें सवंग करीत रावलें. तूं कितें उलयता? ना, शक्य ना. म्हाका हें खरें दिसना. तेव्हाच्यान तर तुज्या गळ्या सपूत बाबडो कांचन तो. चल, वचना. बाबडो कांचन खंय? भूत? हळशिकावणे? आतां बघा तुगेले सगळे कोडे न्हाणान आयल्यो. हांव घरात नासतना तुमचे हेच धंदे चलताले दिसता. आणि तू घरांतल्यान भायर सरतकच तुजी थंय कसले धंदे चलताले हाची सगळी कल्पना हांव यामिनीक दीत आसतालो. तू एक उतर उलय नाका.
अरे तो हलकट आणि नालायक म्हणून सपनात लेगीत येवजूच नाशिल्ले पाड पडिल्लो विश्वास घात की तुवेंच काल रश्मी घरची वाटा खाल्ली. विश्वासघात की तो आणि कित्याक रे बाबा? आपल्या इष्टाच्या बायलांकडे असली बातमी माणसं धरणार आहेत आणि किती म्हणून आणि स्वतःची बायल एक फोटो रस्त्या वेल्या एक सुरसुऱ्याक माथ्यार घेऊन नाचपी मनशा खंयची म्हणजे किती बरा? असले लोक त्याच्या काळजाचे भाले मागू नका. कितेंय जाल्यार तो म्हजो नवरदेव. नवरदेव गेलो फोडान. यामिनी हांवें तुका कितले मोगान वागयलें. म्हणजे तू हाजेर मोग करता. तुका फोट दिसता हे सगळे तुका फोट दिसता सारखें. यामिनी तू म्हजी बायल ह्या मनशाचेर मोग करपाचो तुका अधिकार ना. पूण आपल्या बायलेचो सगळोच मोग आपल्याकूच मेळचो असो आग्रह करप म्हणजे सुवार्थीपण न्हय. भितर कितें? हे घर म्हजें हांगा हांवें सांगता तशेंच तुका वागचें पडटलें. हे तुझे घर आणि म्हजो कितें गोठो हय. काय तू घरकाड आणि हांव भाडे करू. हय हांव तुजो आनी तुज्या संवसाराचो घरकाडतो म्हणून. वा रे घरकार आता फकत भाडेच रुजू केलें. रावतल्याक कितें जाय नाका हाजी केन्ना चवकशी केली? अशें आता म्हाका तुज्या संवसाराचो अर्थ कळ्ळो. तिमी हा. आता म्हाका हांगा एक खीण लेगीत रावचेलें ना. सारकें. चला मी या हांगाच्या. हय हय. बाय बाय घरकार. आता खुशाल ह्या घराचो फिल्म स्टुडिओ करून उडय. चल गो. खंय वता तूं? हांव तुका हांगच्या बसपाक दिवचो ना. म्हज्या वाटेन जर म्हजी लग्नाची बेडी आड आयली तर ती तोडून मोखल मारतलें हांव. हय. आणि आतां आमी दोगांय एकठांय रावतली. कळ्ळें मरे? चल गो. पळय म्हज्या बायलेक बुडोवन व्हेल्ल्याच्या जुल्मा खातीर हांव तुजेर केस करतलो. तू कादाय वतलो. अरे बाबा तू जें कितें करपाचें आसा तें म्हाका तुजे परस चड खबर आसा. कारण हांव आदोगाद जावन आसा. आणि आतां आमी दोगांय हांगा रावतली तरी खंय? पयलीं सेपनाक आमी चल्ली अमेरिकेक. चल गो. गणा ए गणा म्हणजे सामान बांध पळोवया. म्हणल्यार तू खंय चल्लें? हांवें परागा बरोबर लग्न करपाची थारायला. हा अरुणा गणा ऐकलं तुवें? अगं पराग आणि रश्मी लग्न जातात काय? चुप एक मिनिट. तुझे येतो म्हणलं प्रसंग आयला तुका काय दिसलं? तुका कितें हें सगळें खरें दिसलें? बरा आता फकाणां पुरो. कांचन आनी सगळे सवंगा आगे बस. कितें दिसलें? म्हजो पराग तुजे कडेन लग्न करतलो सो ताची जोट्याची तरी लायकी आसा न्हू तुजी नाचऱ्या? म्हणल्यार सगळें चल्लां कितें? तुका रश्मीच्या चपक्यातल्यान सोडोवपा खातीर परागाने ल्हानशें नाटक केलां. पराग खरें? खरें ताका लागला पिशे ताचे कितें आयकता? रश्मी जाली चल या आमी लग्न जावया. पराग आतां तुवें चड जाल्या. मस्करी करपाकूय काय शीम आसता रे. ए आत्ता शुन्य पाहिले देवाची शपथ घेऊन सांगता मस्करी बी हांव काय करना. हांव रश्मी कडेच लग्न जातलो. गणा म्हणजे सामान हाड. पराग कित्याक म्हजो जीव काडटा? सांग हें सगळें फट आसा कडेचें आसा. उलय रे. तो काय कळायचं ना पोट ना सांगलं मी हांव रश्मी कडेन लग्न जातलें म्हणून. That's like my man. सर कशी चड कशी चला चापतल तुका. पराग आमी कितें थारायलें? उदो ठरायलें ना उदो सोंपलें. तेन्ना म्हाका म्हज्या भाग्याची कल्पना नाशिल्ली. म्हणजे म्हजेर मोग ना तर तुजो? मोग फक्त हिजेर म्हज्या काळजांतल्या देवतेचेर. पराग तू जर असं म्हाका फटयशी तर हांव जीव दितलें. कित्याक बेश्टो जीव वगडायता?